बारामती म्हणजे तुम्ही बघितलं की दिल्लीच्या शाळांचा खूप बोलबाला होता. बरोबर. तर त्या धर्तीवर तिथं दादांनी काही शिष्टमंडळ पाठवलं आणि तिथं अभ्यासक्रम किंवा तिथल्या काही हं, चांगल्या गोष्टी आणि काही महाराष्ट्रातल्या सुद्धा एनजीओच्या मार्फत हं, आता एक शारदा प्रांगणामध्ये तुम्ही बघितलं हं. तिथं शारदा प्रांगणामध्ये आपल्या 3 शाळा आहेत. बरोबर. त्याच्याच शेजारी आता सीबीएसई पहिली बारामती नगरपालिकेची पूर्ण इंग्लिश मीडियमची सीबीएसई शाळा तिथं काढायचं म्हणजे तिथं बांधायचं काम चालू आहे. बरोबर. आणि ते दादांनी नगरपालिकेची नुसतं शाळा. नगरपालिकेच्या माध्यमातून. बर. पण कसं असतं की काही गोष्टी काही कोर्सेस असतात, सीबीएसई बोर्ड असेल, आयबी बोर्ड असतील, हं. ह्याला रोज त्याच्यात बदल होत असतात आणि बरोबर. आपल्या भागात तसं आपल्याकडे मॅनपॉवर मिळणं अडचणीचं ठरतं. म्हणून दादांनी काही एनजीओज बरोबर जे अशा सीबीएसईच्या शाळा चांगल्या चालवतात. मेट्रो सिटीज मध्ये चालवतात आणि हं. त्यांचं नुसतं चांगलं चालवतात नाही तर त्यांना बऱ्याच राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अवॉर्ड सुद्धा मिळाले. अशा एनजीओला ती शाळा चालवणं आणि त्यांना त्यांना त्या अभ्यासक्रमाशी मुलांना एकरूप करून ते चालवण्याचा प्रोजेक्ट दादांनी चालू केलेला आहे. आज आपण डिसेंबर महिन्यामध्ये इलेक्शन होतंय. हं. निश्चित जून महिन्यामध्ये ते बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण करून हं. तिथं पहिली सीबीएसईची बॅच कशी सुरू होईल हं. आणि त्याच्यासाठी दादा विशेष प्रयत्नशील आहेत. ओके. आणि कसं म्हटलं मी तुम्हाला जसं सांगितलं एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी झाल्यावर हं, हं. त्याचे ज्यावेळेस परिणाम इतर लोकांना बघायला मिळतात तर तशा गोष्टींचं अनुकरण करणं दादांच्या मार्गदर्शनाखाली फार अडचणीचं नाही.